म्हणजे ज्या काळात तू खेळलास त्या काळातली जर मुंबईची टीम काढायची असेल बेस्ट 11 काय काढशील? वसीम जाफर ओपनर. वसीम. आणि त्यावेळेस मुंबई टीम एक वेगळा एक्सपेरिमेंट करायची की विकेट किपरला ओपन करायला लावायची, कारण मिडल ऑर्डर सेट करायला. तर मग त्यावेळेस सुलक्षण वॉज डुईंग अ गुड जॉब, तर मग सुलू कुड बी अन ओपनर फॉर हिम. नंबर 3 संजय मांजरेकर ऑब्वियसली, म्हणजे विदाउट अ डाऊट. नंबर 4 ऑल टाईम ग्रेट सचिन तेंडुलकर. नंबर 5 फॉर मी विनोद कांबळी, कारण चान्सच नाही. आणि नंबर 6ला अमोल मुजुमदार. नंबर 7 आय वुड, आता हा चॉईस आहे की रवी शास्त्रीनी जर का ओपन केलं तर विकेट किपर कॅन कम ॲट नंबर 7. ओके. आणि नंतर फॉर मी फास्ट बॉलिंग वुड बी ॲबी सलील पारस फॉर शुअर. अँड देन आय वुड हॅव वन स्पिनर. ओके, कोण असेल? आता तो कॅच आहे बिटवीन रमेश पवार आणि सायराज भोवतुले. नॉट निलेश कुलकर्णी. सी कसं आहे, आता मी पिक करतो त्यामुळे मी दुसऱ्यांना पहिले सिलेक्ट करीन माझ्यापेक्षा. तर त्याच्यात मी कॅप्टन कोण असावा त्या टीमचा? सी त्याचा टॉसअप बिटवीन आता तिन्ही कॅप्टन्सच्या अंडर मी खेळलो, रवी शास्त्री, संजय मांजरेकर आणि सचिन तेंडुलकर. त्यामुळे तिघही त्यांच्या ह्याच्यात ॲब्सोल्युटली ग्रेट होते. बट माझ्यासाठी पर्सनल जर का विचारशील तर सचिन तेंडुलकर, कारण फॉर मी माझा अंडर 15चा कॅप्टन पण सचिन होता, माझा रणजी ट्रॉफीचा कॅप्टन पण सचिन होता, आणि मग इंडियाला जेव्हा डेब्यू केला तेव्हा पण सचिनच होता. सो दॅट्स वाय आय वुड प्रॉबब्ली हॅव सचिन ॲज माय कॅप्टन.